नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवत आहोत अंडा करी आणि ती सुद्धा भरली अंडा करी. तर नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ही बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, कशी बनवायची ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग साहित्य पाहूया. तर साहित्यामध्ये आपण इथे कांदे घेतलेले आहेत 4, अर्धा वाटी सुकं खोबरं, आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, 2 टॅमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला, अख्खा गरम मसाला, 1 चमचा तीळ घेतलेले, 1 चमचा खसखस, 1 चमचा बडीशेप, तेजपत्त्याची पानं, काश्मीरी लाल तिखट, घरगुती तिखट, गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि हळद. इथे 6 अंडी मी बॉईल करून घेतलेले आहे. तर आधी सुका मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. तर सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा खसखस, 4 लवंगा, 4 दालचिनी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा तीळ, एवढं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. आणि हे सगळं आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याचा छान असा खमंग सुवास आला पाहिजे इतकं आपल्याला हे छान भाजायचं आहे. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा बडीशेप घातलेली आहे आणि ती सुद्धा चांगली भाजून घेऊया. बडीशेप नक्की घाला. आपला जे मसाला आहे यामध्ये बडीशेप नक्की वापरायची. खूप सुंदर सुवास येतो आपल्या मसाल्याला. तर आता आपण इथं सुकं खोबरं घेतलं आहे आणि सुकं खोबरंसुद्धा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं आहे. आता इथे 4 कांदे चांगले गोल्डन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपण इथे कांदा छान गोल्डन रंगावर परतून घेतलेला आहे. ह्यामध्येच आता आपण टॅमॅटो घालून घ्यायचे आणि टॅमॅटोसुद्धा चांगले परतून घ्यायचे. आपला कांदा टॅमॅटो परततोय तोपर्यंत आपण जो सुका मसाला घेतलेला आहे तो मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आणि हा बारीक झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टॅमॅटो बारीक करून घेऊ. तर आधी आपण इथे सुक्का कोरडा मसाला आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. सुका मसाला बारीक झाल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला कांदा टॅमॅटो घालून ते सुद्धा छान असं आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. तर ही वेगळी पद्धत आहे, नक्की ट्राय करून पहा. या अंडा करीसोबत तुम्ही भाकरी, चपाती, नान किंवा तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, कोणतीही भाकरी खाऊ शकता. तर आता आपलं वाटण वाटून झालं आहे. आता आपण जी अंडी बॉईल करून घेतली आहे, सोलून घेतलेली आहे, ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची. मध्ये 2 तुकडे करायचे आणि त्यातलं आतलं जे बलक आहे ते बलक काढून घ्यायचं आहे. आता आपण स्टफिंग बनवून घेऊया अंड्यामध्ये भरण्यासाठी. त्यासाठी मी इथे 1 पळीभर तेल घातलं आहे आणि त्यामध्ये कांदा घालून घेतला आहे. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांदा चांगला परतला आहे. कांदा परतून झाला का त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची. कांदा चांगला गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. अगदी कच्चा ठेवायचा नाही आहे, चांगला गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. तर कांदा छान आता आपला परतला गेला आहे. आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायला हरकत नाही. तर आता आपण इथे आलं लसणाची पेस्ट आणि थोडे थोडे सगळे मसाले घालून घ्यायचे. तर आता कांदा परतला आहे. आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ. तर अगदी 1 चमचाभर फक्त आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसूण कोथिंबीर असं वाटलेलं आहे आणि जिरं. तर आता आपण हे चांगलं परतून घेऊया. आलं लसूण सुद्धा छान आता परतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे मसाले घालून घ्यायचे. मस्त अशी आलं लसणाची पेस्ट चांगली म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ही परतायची. आता आपण इथे अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते तिखट घालायचं आहे आणि एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे, म्हणजे आपला कोणताच मसाला हा कच्चा राहणार नाही. तर छान असा भाजून येईल आणि त्याला छान अशी टेस्ट येईल.
आता आपण जे बलक काढून घेतलेले अंड्यामधले ते सुद्धा घालायचे आहेत. पण त्याआधी मला फोडणीमध्ये कोथिंबीर खूप आवडते, त्यामुळे मी इथे कोथिंबीर घातली आहे. आणि मस्त असं आपण जे बलक काढून घेतलेले अंड्यातले ते बलक इथे घालून घ्यायचे आणि मस्त स्मॅश करून घ्यायचे. अगदी त्याचं पीठ नाही करायचं आहे, अगदी तोडल्यासारखं करायचं फक्त. आणि आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि छान असं हे परतून घेऊया 1-2 मिनटं. त्याचं जे मीठ आहे ते सगळ्या अंड्याला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. असं छान परतून घेऊया. तर आता आपला हा मसाला तयार झाला आहे. जे स्टफिंग आहे ते तयार झालं आहे. हे स्टफिंग आपण थंड करून घ्यायचं आहे थोडंसं. आणि मग आपण जे अंडं ठेवलेलं आहे, अंड्याचे 2 भाग केलेत, त्या अंड्यामध्ये थोडं थोडं करून हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे. तशा पद्धतीने आपण ह्यामध्ये हे स्टफिंग भरून घेऊया. एक चमचा आपण असं हे हाताने किंवा चमच्याने असं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे. आणि अंडी शिजवताना ही थोडीशी कडक अशी शिजवायची, म्हणजे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित स्टफिंग भरता येतं. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण सगळ्या अंड्यांमध्ये हे स्टफिंग भरून घेते. आणि जे उरलेलं स्टफिंग आहे ते आपण जी अंडा करी बनवणार आहोत त्या अंडा करीमध्ये त्याचा वापर करणार आहोत. तर हे बघा, मी सगळे अंडी भरून घेतली आहे. इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल तापवले आणि त्यामध्ये तेजपत्त्याची 2 पानं घातली आणि थोडंसं आपण इथे वाटण घालून घ्यायचं आहे. 1 वाटीभर वाटण मी इथे वापरलेलं आहे. हे बाकीचं जे उरलेलं वाटण आहे त्याचा तुम्ही भरली वांगी, भरली भेंडी किंवा कोणत्याही भरल्या भाज्यांमध्ये त्याचा वापर करू शकता. आता इथे थोडंसं आलं लसूण पेस्ट घालून याला छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घ्यायचा. तर मी मसाला परतून घेते. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपला मसाला छान परतून होतोय. आता आपला मसाला छान परतला आहे. आता आपण यामध्ये जे राहिलेले मसाले आहेत ते मसाले घालून घ्यायचे. हळद घातलेली आहे अर्धा चमचा. नंतर 1 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला नक्की वापरा, खूप छान टेस्ट येते. नंतर आपण इथे बाकीचे दुसरे मसाले म्हणजे 1 चमचा धणे पावडर, जो मसाल्यातला छोटा चमचा असतो ना तो चमचा वापरलेला आहे. तर 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर. नंतर आपला जो घरगुती मसाला आपण जो बनवतो तो मसाला 1 चमचा. आणि अशा पद्धतीने आपलं हे वाटण जे आहे हे छान परतलं आहे. त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट सुद्धा घालून घेतलंय. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. तर आधी आपण जे मसाल्याचं पाणी वाटणाचं ते पाणी घालून घेऊया आणि नंतर मग आपल्याला केवढं जितकं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी आपण इथे घालून घ्यायचंय. तर ही जी ग्रेव्ही आहे ही खूप घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही, या पद्धतीने मी बनवणार आहे. म्हणजे आपल्याला ही अंड्यावर जे आपण स्टफिंग करून अंडे भरलेले आहेत त्या अंड्यांवर टाकता येईल इतपतच आपण ही पातळ करायची आहे. तर आता हे छान असं उकळू देऊया, उकळून घेऊ छान. एक 5-7 मिनिटं आपल्याला हे मसाला चांगला उकळवून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. नंतर चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला.
तर आता आपल्या कढीला चांगली उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता जो मसाला आपला स्टफिंग जे राहिलं होतं ते स्टफिंग मी यामध्ये घालून घेते आणि एकदा परतून घेते. यामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे मीठ घालताना अगदी कमी घालायचं. आणि आता आपली जी अंडा कढीची कढी तयार झाली आहे. मस्त त्याला छान उकळ आलेली आहे. हवं असेल तर अजून इथे तुम्ही कोथिंबीर घालू शकता. हे बघा, नाही घट्ट नाही पातळ अशा पद्धतीने या कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही कढी ठेवलेली आहे. ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. तर आता आपली कढी तयार आहे. आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. तर प्लेटिंगसाठी आधी आपण एक एक करून जी अंडी आहेत ही ठेवायची आहे. ज्या प्लेटमध्ये आपण प्लेटिंग करणार आहोत तिथे एक एक अंड असं ठेवायचं आणि त्यावर आपण कोफ्ता करीवर जशी ग्रेव्ही घालतो त्या पद्धतीने याच्यावर ग्रेव्ही घालायची. तर आता आपण याच्यावर थोडी थोडी करून ग्रेव्ही घालूया. तर तयार आहे आपली स्टफ अंडा करी. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.